नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. आता मी ज्या स्टॉकबद्दल बोलणार आहे त्याचं नाव आहे यस बँक. ओके, प्रथित यश अशी बँक होती, प्रायव्हेट सेक्टर बँकमधली. काही कारणामुळे घोटाळे झाल्यामुळे एक किती 2017 साली 17-18 साली या बँकेत बुडाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण त्याच्यानंतर NCLTमध्ये एक बँक गेली, स्टेट बँकेने, ICICI बँकेने आणि HDFC बँकेने याला सपोर्ट दिला आणि बँक तगली आणि आता जोरदार काम चाललं आहे त्याचं. गेले 4 वर्ष प्रॉफिट देते, क्वार्टर अँड क्वार्टर प्रॉफिट देते. ओके, यावर्षी त्याचं प्रॉफिट 2700 कोटी आला आणि हायेस्ट प्रॉफिट त्याचा होता 4200 कोटी 2018 साली. तर पुढच्या 2 वर्षामध्ये परत हायेस्ट प्रॉफिटला बँक जाईल. पण शेअर कितीला कोट होतं आहे समजा? 18 रुपये, 19 रुपये, 20 रुपये. ओके, गेले ऑलमोस्ट लाईक 3 इयर्स इट इज सेटिंग ॲट दॅट लेवल. त्यामुळे या शेअरमध्ये नथिंग टू लूज आणि रिस्क रिटर्न रेशो सगळ्यात उत्तम आहे. रिस्क इज व्हेरी लेस अँड रिटर्न इज व्हेरी हाय. का तुम्हाला सांगतं? कारण याचं प्रॉफिटॅबिलिटी वाढली आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये 32% आणि शेअर किती वाढलं? फक्त 60%. ओके, नंतर एका वर्षामध्ये 88% प्रॉफिट वाढला आहे याचा. ओके, आणि मार्केट प्राईस किती वाढले? -22%. मग पडला आहे शेअर. 20% 18ला आला आहे, 22% पडला आहे शेअर. कोणाचं लक्ष नाही आहे. सगळे लोक ना HDFC बँक, ICICI बँक आणि ॲक्सिस बँकला कुरवाळत बसलेत. इग्नोर्ड शेअर्समध्ये हा येतो आणि लोकांना याचे कॉन्फिडन्स नाही आहे किंवा हर्ड मेंटॅलिटी. कोणी घेत नाही ना, म्हणजे ते कोणाचंच लक्ष नसतं. असा शेअर आहे. मार्केट कॅप याची 58,000 कोटी आहे, म्हणजे लार्ज कॅप शेअर आहे. ओके, आणि हाय लो याचा 16 आणि 25 आहे एका वर्षातला. PE 21 आहे. त्याचं इक्विटी खूप जास्त आहे. ओके, इक्विटी इज व्हेरी हाय फ्रॉम 369 crores टू इट इज 62,000 crore. इक्विटी जास्त असल्यामुळे याच्याकडे लक्ष नाही लोकांचं. पण त्याच्यामुळेच त्याचा EPS पण कमी आहे कम्पेअर टू अर्लियर आहे ना. EPSचा जो पीकला त्याचा 18 रुपये होता, तो आत्ता EPS फक्त 0.78 किंवा 0.88 आहे. त्याच्यामुळे हा शेअरचं कोणाकडे लक्ष नाही. पण याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो, मी नेहमी बघतो रिस्क रिवॉर्ड रेशो कसा आहे. जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा त्या शेअर्सच्या मार्केट व्हॅल्यूला रिस्क रिवॉर्ड कसा आहे बेस्ड ऑन इट्स व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू ॲज वेल एज द फंडामेंटल्स रायझिंग आहेत. नेट प्रॉफिट्स वाढत आहेत, NPA कमी होत आहेत, सेल्स वाढत आहेत. कुठेतरी फॉरेन बँक ह्याला टेकओव्हर करणार आहे. ते जर खरं झालं तर ऑब्व्हियसली हा शेअर खूपच भागणार, खूपच दौडणार. मे बी चौपट पण होऊ शकतो. आणि येस बँक तर आपल्याला माहिती असणारी बँक आहे. ओके, आपल्या जवळपास बऱ्याच ब्रँचेस आहेत. फेस व्हॅल्यू 2 रुपये आहे. ओके, ROC 6% आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी पण थोडासा कमीच आहे, कारण इक्विटी खूप जास्त आहे म्हणून. आणि ह्याची कोणाकोणाकडे आहे? तर FI अँड DIIs, दीज आर द ओनर्स. 25% FIIकडे आहेत, 40% DIIकडे आहेत, म्हणजे LIC आणि म्युच्युअल फंडाकडे. आणि यांनी काय घेतले? त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिसते त्यांना. ओके, दिस इज वन ऑफ द व्हॅल्यू स्टॉक्स. इट मे नॉट बी ग्रोथ स्टॉक बट इट इज व्हॅल्यू स्टॉक. आणि पब्लिककडे 43% आधी होते, ते आता 34%. कारण पब्लिकने विकलेले आहे, भिवून विकलेले आहे. तुम्ही भिवून विकू नका. बघा या शेअरकडे, टेक्निकल ग्राफ बघा, फंडामेंटल बघा.